नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवतोय रवा केक. रवा केकसाठी लागणारं मी साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी मी साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. जे साईचं दही घरी असेल ते तुम्ही घेऊ शकता, पाऊण वाटी. त्यानंतर अर्धी वाटी मी फ्रेश दही घेतलेलं आहे. तेल घालतात बरेच जण, मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे. बघा, फ्रेश क्रीम, दही, दूध, तूप. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, व्हॅनिला इसेन्सचे 4-5 ड्रॉप आपल्याला लागणार आहेत. बेकिंग पावडर, बघा मी 1 सपाट चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. चला तर मग बनवूया आपण रवा केक. बघा, श्रावण महिना सुरू आहे. आपल्याला अंड्याचा केक तर बनवता येत नाही, पण रव्याचा केक तसाच छान आपण बनवू शकतो. खूप सोपं आहे. बघा, मी मिक्सरच्या जारमध्ये सगळ्यात पहिला साखर बारीक करून घेते. बघा, 1 वाटीची साखर आपण घेतली होती, ती साखर आपण बारीक करून त्याची पिठी साखर बनवून घेऊया. बघा, पिठी साखर आपण बनवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी जारमध्ये टाकून घेते फ्रेश क्रीम. त्याच्यानंतर मी घालणार आहे दही. बघा, हे मिश्रण आपण चांगलं छान ग्राइंड करून घेऊया पहिला 1 ते 2 मिनिट. बघा, आपली पेस्ट छान तयार आहे. प्रत्येक 1-2 मिश्रण आपण घातल्यानंतर मिक्सरला छान ग्राइंड करून घ्या. बघा, त्याच्यामध्ये मी आता ॲड केलेलं आहे तूप. तेल हरकत नाही, तुम्ही तेल टाकू शकता. तूप टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण टाकून घेऊया दूध. बघा, आता हे मिश्रण आपण परत मिक्सरला ग्राइंड करून घेतोय. त्याच्यामध्ये तुम्ही पिठी साखर आणि रवा ॲड केला तरी चालतो. बघा, सगळं मिश्रण एकत्र आपण छान असं एकत्र ग्राइंड करून घेऊ. बघा, मी रवा, पिठी साखर सगळं मिश्रण एकत्र टाकलेलं आहे. आपण हे व्हॅनिला एसेन्स याच्यामध्ये टाकला तर अजून छान मिक्स होणार व्यवस्थित एकसारखा. त्यामुळे ते टाकून घ्या आणि मिक्सरला छान पेस्ट करून घ्या. बघा, आपली पेस्ट छान तयार आहे. बघा, बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला, लगेच भिजला जातो. आता हे मिश्रण तयार आहे. हे अर्धा तास आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. हे मिश्रण एक अर्धा तास आपण साईडला ठेवून देऊया. बघा, मी प्रीहीट करायला पातेलं ठेवलेलं आहे आणि केकच्या आपल्या भांड्याला मी तूप आणि मैदा लावून छान कोट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. अर्धा तास ठेवल्यानंतर चांगलं मुरलेलं आहे मिश्रण. बघा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर सगळं मिक्स करून मी ग्राइंड करून घेऊन लास्टला असं टाकलेलं आहे. बघू शकता कशी आहे कन्सिस्टन्सी. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. या पद्धतीने मी प्रीहीट केलेलं होतं भांडं 1-10 मिनिट. त्याच्यानंतर मी पूर्ण बारीक गॅसवर रवा केक बेक करायला ठेवलेला आहे. बघा, आपल्याला झाकण झाकायचं आहे. बघा, आपला मस्त रवा केक तयार आहे. 40 ते 45 मिनिट तुम्ही पूर्ण मंद आचेवर करायचं आहे. बघा, मी पीस पण त्याचे कट केलेले आहेत. बघू शकता पूर्ण जाळी सुटलेली आहे आणि खूप जसा दिसतोय तसाच टेस्टी पण लागतोय. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मस्त असा रवा केक बघताय ना करून, नक्की ट्राय करा. Please like and subscribe my channel.
थँक्यू.